भैरवनाथ दतुम संघ आपण मैदानाकडे बनवा प्लीज. टॉस जिंकला तो म्हणजे भैरवनाथ दतुम संघानं स्वीकारलंय प्रथम क्षेत्ररक्षण. कमालीचा सामना पहिला राहिला न्यू यॉर्कशायर बहाल वर्सेस भैरवनाथ दतुम या दोन संघादरम्यान. तिथे मात्र 12 बॉलमध्ये 40 धावांची गरज होती आणि तिथे निलेश ठाकूरचं बहरणं बरसणं सगळ्यांनी अनुभवलं. 12 बॉल 40, त्यानंतर मात्र 6 बॉल 25, 5 बॉल 25 आणि तिथून निलेश ठाकूरनं बदललेला गिअर शिफ्ट केला आणि सरळ टॉप गिअरमध्ये गाडीला पळवली आणि तो संघ मात्र जिंकला. 1 बॉलवर 1 धाव सहज कंप्लीट केली. चला पंच आपण रेडीला आणि त्याचबरोबर आपण पाहतोय भैरवनाथ दतुम संघ आपण टीम हडल्स करत लगेचच सामना सुरू करायचे. 2 सलामीर जय हनुमान संग्राम 11 नितलस संघ. चला सामना सुरू करा. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना. भैरवनाथ दतुम ज्या संघानं धावांचा मोठा पाठलाग केलाय त्यांचा अपोजिट जय हनुमान संग्राम 11 नितलस संघ. ज्या संघानं धावांचा पाठलाग अगदी सहज केला. गोलंदाजी प्रभावी राहिली आणि प्रभावी गोलंदाजीच्या आधारावरती साहिल दरेनं 4 धावा देत 2 मोहरे टिपले आणि त्यानंतर मात्र फलंदाजीमध्ये 12 बॉलमध्ये 20 धावा ठोकल्या. प्रत्येकची कामगिरी ही अतिशय बहारदार राहिली होती. त्यांनी ही 20 धावा ठोकल्या ते 8 बॉलमध्ये. त्याच्यामुळे सामना वन साईड केला. परंतु टीमचं पाहिलं ना तर 12 बॉल 12 धावांची गरज असताना नितलस संघाच्या खेळाडू कक्षातून आवाज आला की साहिल तुला उभा राहायचं आहे. कारण त्यांना माहिती आहे संपूर्ण जबाबदारी साहिलवर आहे. साहिलचा खेळ अनेक स्पर्धामध्ये अतिशय उत्तम राहिला आहे. तोच खेळ उत्तम राहील की सर्वोत्तम खेळ संघ भैरवनाथ ठरेल. नेमका कोणता संघ बाजी मारेल. पहिला बॉल गोलंदाजीच्या मार्कवर प्रणित ठाकूर. पहिलाच बॉल प्रत्येक सांगडेला. इथे मात्र डॉट बॉलची सांगता होती. निर्धाव बॉल. एकही रन नाही. 24 बॉलचा पूर्वार्ध उरलाच तर 24 बॉलचा उत्तरार्ध असं 2 अंकी नाटक क्रिकेटचं सुरू झालंय. पहिल्या बॉलवर मात्र धाव नाहीये प्रणित ठाकूरच्या प्रत्येक सांगडेची. हवेत राहिलाय बॉल. मानसला अगोदर कॉल झाला. याच मानसनं मागच्या सामन्यात डीप स्क्वेअरला झेल सोडला होता. त्याच्यामुळे त्या मानसला मात्र आता शॉर्ट स्क्वेअरला उभा केला आणि त्याला सांगितलं की मानस तुला हा झेल घ्यायचा आहे. मानसनं मागच्या सामन्यात लागलेला कालिंबा आता मात्र पुसून काढण्यासाठी एक उत्तम झेल टिपला आणि प्रत्येक सांगणे एक बहुमूल्य विकेट कमावली. एक मोठी विकेट ज्यानं 8 बॉलमध्ये 20 धावा ठोकल्या होत्या. तो प्रत्येक सांगणे मात्र भोपलाही न फोडता परततोय. संघाची धावसंख्या एकही नाहीये. पहिला विकेट प्रणित ठाकूरनं कमावलाय. अतिशय 2 संघ दर्जेदार आहेत. एका बाजूला जय हनुमान संग्राम 11 नितल्या संघाचा इतिहास जर चाचपडला तर त्यांच्याच गावामध्ये डे टुर्नामेंटमध्ये एका संघ आला नाही आणि त्यासाठी मात्र ते टेंभुर्णी संघाच्या विरोधात लढले आणि नुसते लढले नाहीत तर भिडून जिंकलेही. त्याच्यामुळे मोठ्या संघाच्या विरोधात खेळण्याचा अनुभव त्यांच्या पाठ्याने पोटी आहे. पुष्करजी तुमचंही सहर्ष स्वागत. मामाचं गाव आहे त्याच्यामुळे जाऊया मामाच्या गावाला म्हटलं जातं. आजकाल रील स्टार्स म्हणून ओळख राहिली क्रिकेटचा उत्तम खेळाडू. और एक धमाका. लागोपाठच्या दुसऱ्या बॉलवर दुसरी विकेट. फलंदाज कुणाल भोईर गोल्डन डकचा शिकार बनलाय. लागोपाठच्या 2 बॉलवर बॅकफुटवर ढकललं जात आहे.
पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये प्रणित ठाकूर प्रेशर क्रिएट करतोय. तो जे अनुमान संग्राम 11 नितलस संघाच्या ताकदवान फलंदाजीच्या क्रमावर विचार करावा लागेल. धावा जोडाव्या लागतील, मिनिमम 41 धावा, कारण एका बाजूला परेश ठाकूर आहे, निलेश ठाकूर आहे, चंद्रकांत आहे. ज्याने मागचा सामना फिरवला होता निलेश ठाकूरचा खेळ आहे. सिद्धेश सारखा ताकदवान खेळाडू आहे, ज्यानं खातं उघडलं नाही आहे मागच्या सामन्यामध्ये, परंतु या सामन्यामध्ये मात्र नवा खेळ तो करू शकतो. आणि त्यासाठी नितलस संघाला माहिती आहे की धावा पहिल्यांदा जोडाव्या लागतील, परंतु पडझड सुरू झाली आहे. प्रणित ठाकूरनं मात्र पहिल्या 3 बॉलवर 2 विकेट्स कमावलेत. ऑन अ विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आता मात्र उभा आहे प्रणित ठाकूर. नवीन फलंदाज राहुल काठे. वन मॅन आर्मी सारखा लढताना साहिल दरेला अनेक स्पर्धेमध्ये आम्ही पाहिला नितलस संघासाठी. त्याच्यामुळे छुपा रुस्तम संघ आहे नितलस संघ, त्याची कामगिरी कायम भरीव राहिली आहे. राहुल काठे ऑन स्ट्राईक. फटका चांगला आहे, फुल टॉस बॉल. कदाचित विकेट घेण्याचा प्रयत्न राहिला प्रणितचा, पण विकेट हॅट्रिक इतक्या सहज मिळत नाही. आणि या धावा मच निडेड धावा मात्र येत आहेत. 4 या धावसंख्येनं शुभारंभ होतोय धावांचा. 2 बाद 4 बॉलच्या समाप्तीनंतर ज्या अनुमान संग्राम 11 नितलस संघ. प्रणित ठाकूर राईट आर्म ओव्हर द विकेट. आखो टप्प्याच्या बॉलला अगोदरच रीड केला, रीड करत मात्र डीप थर्डमॅनच्या मधून काय सुरेख सुरुवात. 2 फलंदाज बाद झाले असतील जरूर, परंतु आमची फलंदाजी डीप आहे, आमच्या फलंदाजीमध्ये डेप्थ आहे. आणि खोलवर असलेल्या फलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवत राहुल काठे ज्याप्रमाणे 2 विकेट लागोपाठ गेले ना, त्याचप्रमाणे दाखवतोय लागोपाठ 2 चौकार. उत्तरं दिली जात आहेत. काठशे क्रिकेटमध्ये दिले जात आहेत. अतिशय उत्तम दर्जाचा खेळ सुरू आहे. धावा जमणं गरजेचं आहे. मी म्हटलं की 40-45 धावा या मैदानावरती आवश्यक आहेत. लेट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला, बॉल झपकन निघून गेला, परंतु काय गोलंदाजी राहिली पा. सगळं 2-2 झालं. 2 डॉट बॉल, 2 विकेट, 2 चौकार, अशा प्रकारचा खेळ पहिल्या षटकामध्ये राहिला आहे. आणि एक षटकाच्या खेळानंतर 2 बाद 8. तर टीम मीटिंग फक्त फार वेळ आता घेऊ नका, ऑलरेडी आपण उशिरा चाललोय, याची काळजी घ्या सगळ्यांनी. तर नेक्स्ट मॅच मोठी जुई वर्सेस मोठा खांदा, या 2 संघादरम्यान लढत आहे. त्यामुळे दोन्ही संघाच्या संघनायकांनी रिपोर्टिंग करायचे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. मोठी जुई वर्सेस मोठा खांदा, या 2 संघादरम्यानची लढत लढली जाईल. खऱ्या अर्थानं आज पाहिलं ना, तर आज बऱ्याच संघानं अचानक आपले इंटरेस्ट काढून घेतल्या. बरेच ठिकाणी मॅचेस सुरू आहेत, परंतु ग्रामीण क्रिकेटमध्ये एवढं सुंदर आयोजन नियोजन सगळं केलं जातं, परंतु ऐन मोक्याच्या क्षणाला ज्यांच्यासाठी हा सारीपाटाचा खेळ मांडला जातो ना, त्या टीमच नसल्यावर त्या खेळाला काय अर्थ राहतो का. आणि यासाठी आपण ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे. चांगली पावलं उचलायला हवीत. 100% एंट्री फी घेणं अविभाज्य घटक राहील, परंतु क्रिकेटमध्ये स्पेशली मैत्री जपली जाते. आणि मग मात्र मैत्रीचे रंग ज्यावेळेला टीम येत नाहीत ना, त्यावेळेला दिसतं. कारण ज्या वेळा जीव कासावीस होतो ना, एखादी टीम नाही आली तर 3 टीम जर एका दिवशी कॅन्सल झाल्या ना, तर काय करणार आयोजक. अगो टप्प्याचा बॉल कव्हर्सला ट्रॅव्हल केला, सिंगल रन्स, डबलचा प्रयत्न आहे, फेकी होतीये जरूर, पण रनिंग बिटवीन द विकेट क्लास 1 राहिली आहे आज नितलस संघाची. आणि ते मात्र नितलस संघ या 2 धाव्याने दाभाडकर धावा लागत आहेत. तब्बल 11 धावा. राहुल काठेनं वैयक्तिक 10 धावा जोडलेत. साहिल दरे आतापर्यंत एकच बॉल खेळलाय आणि तो मात्र नॉन स्ट्राईक एंडला उभा राहिलाय. सिद्धेश ठाकूरचा हा बॉल मात्र गिरकी घेतली आणि गिरकीवर फिरकी राहुल काठेची. चांगली गोलंदाजी होतीये. मोठे फटके मागच्या षटकामध्ये जरूर 2 चौकार आलेत.
परंतु दोन मोठे हादरेही बसलेत. त्याच्यामुळे धावांचा फ्लो चांगला राहिलाय तसा. नॉट बॅड स्कोर. आणखीन एक चांगला फटका. इथे मात्र स्ट्रेट फटका, सिंगल रन्सवर समाधान मानतोय. आता मात्र साहिललाही माहिती आहे की ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घ्यायची आहे. जी नेहमीप्रमाणे ॲज युज्युअल त्याच्याच खांद्यावरती असते भली मोठी जबाबदारी. तो साहिल दरे आता काय रंग दाखवेल. एकच बॉल तो खेळ आहे आणि इकडे मात्र दोन फलंदाज बाद होऊन बोर्डवर धावा लागलेत. आतापर्यंत 12 धावा. 10 बॉलचा खेळ संपलाय. सगळ्यात मोठी विकेट, सगळ्यात मोठी विकेट. जानमान संग्राम 11 संघाचा स्टार खेळाडू साहिल दरेला मोह आवरला नाही. डावखुरा गोलंदाज सिद्धेश ठाकूरच्या विरोधात स्विच हिटचा त्याचा प्रयास मात्र फसला आणि तिथे पॉइंटला उभा क्षेत्ररक्षकात धावा देत एक चांगला झेल टिपला. सगळ्यात आवश्यक असलेली विकेट मात्र कमावली आहे सिद्धेश ठाकूरनं आणि त्याच्यामुळे 3 फलंदाज बाद झालेत 12 या धावसंख्येवरती. राहुल काठे ग्राउंडवरती उभा आहे. त्याला माहिती आहे की धावा जोडाव्या लागतील. डावखुऱ्या फलंदाजाच्या विरोधात आखलेली रणनीती मात्र साहिल दरेची फसली आणि तो मात्र झेलबाद झालाय. एक चांगला झेल टिपला. नवीन फलंदाज मात्र पाहतोय विकास पावचे. आपल्या खेळानं आपल्या संघाचा धावांचा विकास करावा लागणार आहे. ज्याप्रमाणे खेळ राहिलाय आज कमालीचा खेळ राहिला. काल 4 धावा वाचवल्या गेल्या, 6 धावा वाचवल्या गेल्या, परंतु आज 25 धावाही वाचू शकल्या नाहीयेत धीरज पाटलांची टीम. त्याच्यामुळे गणित सगळे वेगळी राहणार आहेत. नवीन फलंदाज विकास पावसे ऑन स्ट्राईक. त्याच्यामध्ये भली मोठी क्षमता आहे. अनेक वेळेला चांगला खेळ राहिलाय मोठ्या फटक्यांचा, परंतु गोलंदाजी पहा फिरकीच्या तालावरती अक्षरशः नाचवलं जात आहे आणि षटक क्रमांक 2 इथे मात्र समाप्त होतोय. या षटकाचा विचार केला धावा आल्या त्या फक्त आणि फक्त 4 आणि त्याच्यामुळे 2 षटकांच्या समाप्तीनंतर दाभोलकर धावा लागत आहेत. त्या म्हणजेच 3 बाद 12 धावा. आदरणीय अभिजितजी घरस साहेब या सामन्याचा आणि या स्पर्धेचा आनंद घेताना पाहतो. त्यांचंही करूया आपण सहर्ष स्वागत आणि कौतुक. बाबू शेठ उत्तम स्पर्धेचं आणि मात्र दोन्ही गोष्टींचा ते आनंद घेत आहेत. ताब्यावरती बसून या स्पर्धेचा ते आनंद घेत आहेत. त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. संडेचा फंडे आणि फंडे बरोबर फंडे सुद्धा आपण इथे पाहतो. क्रिकेटचा खेळ क्रिकेटच्या मंचावरती मात्र 12 बॉलचा खेळ संपलाय. पूर्वार्धामध्ये टॉस जिंकला भैरवनाथ दुतुम संघानं. स्वीकारलं सरळ क्षेत्ररक्षण आणि त्याचबरोबर 2 षटकामध्ये धावा जोडलेत. दिलेत फक्त 12. परेशचं कदाचित लक्षच नव्हतं आय थिंक. त्याच्यामुळे त्यानं पहिला प्रयत्न केला सरळ बॉल टाकायचा. नेमका परेश ठाकूर गोलंदाजीच्या मार्कवर षटक क्रमांक 3 घेऊन येईल. स्ट्राईकर मात्र फलंदाज आपण पाहतो तो म्हणजेच राहुल काटे. अकुट टप्प्याचा बॉल मागचा रिहर्सल मात्र इथेच नडली. अकुट टप्प्याच्या बॉलला कव्हर पॉईंटच्या मधून काय भरधाव वेगानं चपराक लगावली आहे. हा मात्र आलाय खणखणीत चौकार. 3रा चौकार आपल्या बॅटचा तडाखा दाखवत ठोकतोय राहुल काटे. आता मात्र राहुल काटे जो क्रमांक 4 वर खेळायला आलाय त्याने ही संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे. उत्तम खेळ. परेश ठाकूर विचार करतोय. पहिला बॉल अतिशय खराब अकुट टप्प्याचा बॉल पडला आणि त्याच्यावर मात्र एक चांगला फटका दर्जेदार फटका दाखवला राहुल काटेनं. आणखीन एक अकुट टप्प्याचा बॉल. धावा बनतायत. ज्या धावांची गरज होती मच निडेड धावा मात्र येत आहेत. डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या डोक्यावरून अकुट टप्प्याच्या स्लोअर बॉलला रीड केला, पिक केला आणि उडवला षटकार. अतिशय सुंदर सुंदर फटकेबाजी. धावा मात्र जमल्या 2 बॉल मध्ये 10 धावा परेश ठाकूर. पहिल्या 2 षटकामध्ये फक्त 12 धावा आणि इथे मात्र 2 बॉल मध्ये परेश ठाकूर जो स्टार खेळाडू ओळख राहिली तुम गावची ओळख राहिली आहे. ही ओळख मात्र इथे पुसताना आपण पाहतो तो म्हणजेच राहुल काटे. काय सुरेख फटकेबाजी.
पुन्हा एकदा प्रहार, पुन्हा एकदा मोठा प्रहार डीप कव्हरला. रन्स मात्र मिळते. सिंगलला डबलचा प्रयत्न सक्सेसफुल. सक्सेसफुल रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा या बॉलवर आल्या. विकेट मात्र इथे गमावली रनआउटच्या रूपानं. कारण कदाचित स्ट्राईक राहुलकडे रोखायची. धावपळकर धावा लागले ते आतापर्यंत विचार केला तर तब्बल 24 धावा. चांगली धावसंख्या उभारली. त्याचबरोबर मंचाकडे त्यांचं आगमन होत आहे. डॉक्टर मनीष सर नवनिर्वाचित झडपी सदस्य. या षटकामध्ये सगळं आलबेल राहिलंय. जानमान संग्राम इलेव्हन नितलाच संघासाठी. काय सुरेख फटकेबाजी. राहुल काटे एकटा भिडतोय, एकटा नडतोय. या दरम्यान मात्र मंचाकडे ज्यांचं आगमन होतंय रायगड जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य, आपल्या कामातून सगळ्यांना मंत्रमुग्ध करणारा व्यक्तिमत्व डॉक्टर मनीषजी पाटील सर. विनंती करेन सर या आपलं या MJ ट्रॉफीमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. स्वागत स्वागत आणि स्वागत. आपला माणूस, आमच्या हक्काचा माणूस, ही ओळख या माणसाची कायम राहिली आहे. जनमानसापर्यंत पोहोचणारा, सर्वसामान्यांना सोबत घेऊन चालणारा आदरणीय डॉक्टर मनीषजी पाटील सर, आपलं MJ ट्रॉफीमध्ये सहर्ष स्वागत आहे. त्याचसोबत आपल्या सर्व मित्र परिवाराचं ही सहर्ष स्वागत करतो आणि घेऊन चलतोय. या षटकामध्ये बरंच काही परेश ठाकूरनं गमावलंय. पहिल्या 2 षटकामध्ये 12 धावा आल्या, परंतु परेश ठाकूरच्या या षटकामध्ये मात्र धावा आल्या तब्बल 17. आणि त्याच्यामुळेच 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना एक समाधानकारक कामगिरी केली जाते. ज्या अनुमान संग्राम इलेव्हन इथलं संघाची, ती म्हणजेच 4 बाद 29. येणाऱ्या 6 बॉल्समध्ये 15 धावा जोडल्या तर चॅलेंज एक आव्हान उभं करू शकतो. कारण मागच्या सामन्यामध्ये नितलस संघाची गोलंदाजी भरीव राहिली आहे, परंतु दुसऱ्या बाजूने विचार केला तर मागच्या सामन्यामध्ये ताकदीचा खेळ राहिला आहे. ज्यांचं आगमन झालं, ज्यांच्या आगमनाची प्रतीक्षा होती, मी म्हटलं की सगळ्यांच्या मनातील माणूस, सगळ्यांसाठी सगळ्यांसोबत राहणारा माणूस आदरणीय डॉक्टर मनीषजी पाटील सर यांच्या स्वतःच्या कामांची लिस्ट जर पाहिली ना तर मित्रांनो, सगळ्यांना सोबत घेत जेव्हा जेव्हा गरज लागेल त्या त्या माणसाच्या सोबत जाणारा व्यक्तिमत्व आहे. आणि म्हणूनच की काय, रायगड जिल्हा परिषदेमध्ये या माणसाच्या वर्णी लागली, नवनिर्वाचित सदस्य म्हणून निवडून आले आणि त्यांच्या माध्यमातून आदरणीय डॉक्टर मनीषजी पाटील साहेबांच्याकडून या स्पर्धेला तब्बल 25,000 रुपयाची नकद राशी देणगी म्हणून येते. मनाच्या अंतःकरणापासून साहेब आम्ही आपले आभारी आहोत. आपल्यासारखे दातृत्व असलेली माणसं आहेत म्हणून या स्पर्धा सर्वोत्तम बनतायत. तुमचा विशेष आभार. आणि खऱ्या अर्थानं पाहिलं तर मात्र या सामन्यामध्ये आपण खेळ पाहिला राहुल काठेचा. काय लढला एकट्याचा खेळ जर पाहिला तर त्यानं मात्र धावा जोडलेत त्या तब्बल 30 धावा. वैयक्तिक 28 धावा एकट्याचे आहेत. एक धाव मात्र साहिलची आहे. 30 धावा, 13 बॉलमध्ये 30 धावा जोडलेत. चांगला फटका, लाजवाब खेळ. एकटा कसा नडू शकतो ना याचं जीतत जागतं उदाहरण म्हणजे राहुल काटे. या षटकारानं सामन्यामध्ये हवा बनवली जातीये. ज्या निलेश ठाकूरनं मागचा सामना रंगतदार बनवला,
गोलंदाजीवर मात्र निलेश ठाकूरला दाखवलाय षटकार. 37 धावा बोर्डवर लागतायत. 4 बाद 37. निलेश ठाकूरच्या लागोपाठच्या 2 बॉलवर मात्र 8 धावा. दुतुम संघ खेळतोय, दर्जेदार खेळ राहिलाय. प्रकाशजी ठाकूर साहेब अतिशय आदर्श व्यक्तिमत्वाची ओळख राहिली आहे. उत्तम समालोचक आणि एक उत्तम माणूस म्हणून या माणसाची ओळख कायम राहिली आहे. त्यांच्याकडून या स्पर्धेला आणि तिथून संघालाही खूप साऱ्या शुभेच्छा येत आहेत. धन्यवाद तुमचाही ठाकूर साहेब. सहर्ष स्वागत आहे. सुरेख फलंदाजी राहिली आहे. एकट्यानं किल्ला लढवलाय. इतिहास साक्ष आहे. दुसऱ्या रनचा प्रयत्न जरूर झाला आणि ते मात्र फलंदाज अतुल काठे बॅक टू डगआउट. चांगली फलंदाजी एका बाजूला करत असताना मात्र रनआउटची विकेट गमावली जाते. परंतु रनआउटच्या विकेटचं एवढं महत्व आता नाहीये, कारण पूर्वार्ध शेवटाकडे वळलाय. अतिशय दर्जेदार खेळ आता पण राहिलाय. धापलकर धावाचा विचार केला तर तब्बल 37 धावा बॉल शिल्लक असतील ते म्हणजेच 38 धावा बोर्डवर लागलेत आणि 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 38 धावा. संकेत पावशे नवीन फलंदाज. संकेत पावशेला बराचसा काही कानमंत्र देताना 3 बॉलमध्ये धावा जोडायचे आहेत. त्याला सांगितलं जात आहे तसा विचार केला. धावा पहिल्यांदा 2 षटकामध्ये 12च होत्या. असं वाटलं की कोलॅप्स होईल की काय, परंतु ज्या वेळेला अडचण होती त्या अडचणीमध्ये सुद्धा राहुल काठे उभा राहिला. अडचणीमध्ये जो माणूस उपयोगी पडतो ना, तो खरा माणूस. प्रतिकूलतेत अनुकूलता निर्माण करणारा माणसाचा पराक्रम नेहमी लक्षात राहणारा असतो. आणि त्याच्यामुळे जिथे मात्र रन्स मात्र मिळते 1 आणि एका रन्सनं 39 रन मजर मारली जाते. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. ज्या राहुल काठेचं बरसनं पाहिलंय 15 बॉलमध्ये 37 धावा ज्यानं ठोकलेत, तर राहुल काठे क्रमांक 5चा बॉल खेळेल. काय धावा असतील या बॉलवर, नेमकं काय घडेल. राईट आर्मवर विकेट. बॅटची मोठी एज पुन्हा एकदा पॉइंटच्या डोक्यावर मोठा फटका लगवायचा होता जरूर, परंतु आपल्या संघासाठी बहुमूल्य इनिंग खेळत ज्या वेळेला डाव कोसळला त्यावेळेला स्वतःचा डाव ज्यानं सावरला, संघाचा डाव सावरला, 37 धावा ज्यानं जोडल्या, तो राहुल काठे कटआउट. आदरणीय योगेशजी पाटील सारडे यांना विनंती करेन की आपण अतिथी कक्षामध्ये आगमन करायचंय. योगेशजी पाटील सारडे यांना विनंती करतात आपण या अतिथी कक्षामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. शेवटचा बॉल शिल्लक असेल. धापलकर धावा लागला तर 39. 1 बॉलचा खेळ. गोलंदाज निलेश ठाकूरनं पुनरागमन केलंय. पहिल्या 2 बॉलवर 8 धावा आल्या, परंतु इथे नंतर मात्र चांगली गोलंदाजी केली. जितेश पावसे खेळ. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल जर मोठा फटका कन्वर्ट करायचा होता. लॉंग ऑफला बॉल ट्रॅव्हल झालाय. सिंगल रन. दुसऱ्या रनचा प्रयत्न सक्सेसफुल. बरंच काही घडू शकतं. 2 रन तर कंप्लीट. तिसऱ्या रनचा प्रयत्न असफल. फलंदाज रन आउट आणि या 2 धाव्याने मात्र 41 धावा धापलकर लागतायत. पहिल्यांदा वाटलं की 40 पर्यंत धावा पोहोचणार नाही, परंतु राहुल काठेचा विस्फोटक खेळ. 16 बॉलमध्ये 37 धावा आणि त्याच्यामुळेच प्रथम फलंदाजी करताना ज्या अनुमान संग्राम 11 संघ जाऊन ठेपलाय तो म्हणजेच 6 बाद 41. आता मात्र 42 धावांचा पाठलाग करायचा आहे. तो पाठलाग कसा राहील, तो उत्तरार्ध कसा राहील, ऐकूया आपण दीपकजी पाटील सर पळसपे यांच्या गोड वाणीतून. तत्पूर्वी काही सन्मान आणि टॉस केलं जाईल तिथे असतील दीपक पाटील सर पळसपे. हॅलो. दरम्यान आपण या मुख्य व्यासपीठाकडे वळतोय. तर या ठिकाणी आमचे मान्यवर आदरणीय रॉय साहेब उपस्थित आहेत.
त्यांचा सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय रॉय साहेब, आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येऊन आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. आपलं सहर्ष सहर्ष स्वागत आहे. अर्थातच रायगड जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य डॉक्टर मनीषजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. उद्घाटनासमयी सुद्धा त्यांची उपस्थिती या स्पर्धेला लाभली होती आणि त्यांच्या समवेत रॉय साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचा आम्ही सहर्ष स्वागत करतोय आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. रोहितजी खरं त्यांच्या उपस्थितीमध्ये हा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर संपन्न होत असताना त्यांचं आम्ही सहर्ष सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम सुस्वागतम. त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत आलेले सन्माननीय आमचे राजेशजी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सुद्धा सन्मान केला जाईल. मी विनंती करतो राजेशजी, आपण सुद्धा या सन्मानाचा स्वीकार करावा. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था शेलगर आयोजित सन्माननीय महेंद्र शेटकर साहेबांच्या नावाची स्पर्धा अर्थातच MG ट्रॉफी 2026 या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक 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 असं स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम. आमच्या मुंबई इंडियन्सची मॅच पाहण्यासाठी आमचे प्रल्हाद शेठ भगत, अबू शेठ शेलगरगावचे गोल्डन मॅन, त्याचप्रमाणे श्रीधर शेठ भगत साहेब वानखेडे स्टेडियमवर पोहोचलेत. सध्या सामना सुरू आहे आणि सामना जिंकूनच ते शेलगर गावामध्ये येतील. चला मॅचला झाली सुरुवात. एक क्विक सिंग कंप्लीट करण्यात आले. चॅलेंजिंग टोटल या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी कालची रात्र जर आपण बघितली तर एक सामना 6 बॉलमध्ये 6 धावा डिफेंड झाल्या होत्या. 6 बॉलमध्ये काल 4 धावा सुद्धा डिफेंड झाल्या होत्या. आणि त्याचमुळे जरी धावफलक थोडंसं कमी असला वाटत असला तरी सुद्धा या मैदानावर जर चांगली बॉलिंग झाली तर नक्कीच चांगले रिझल्ट लागू शकतात. आणि कालच्या रात्रीमध्ये जांभिवली संघानं मात्र ते करून दाखवलं होतं. इकडे चॅलेंजिंग टोटल 42 धावा करायच्या आहेत. सलामीची जोडी भैरवनाथ दुदुम टीम कडून परेश ठाकूर आणि सिद्धेश. सिंगल रन खातं जरूर उघडले 2 धावेनं, दोनही ओपनर्सनं. समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, स्ट्राईट टू द अंपायर्स. सिंगल मिळेल, 1 रन, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. पहा स्ट्रोक अगदी पहिल्यांदा फॉलो थ्रू मध्ये लागला हाताला आणि फार कठीण असतं अचानकपणे खरं तर खाली डक करणं, थोडंसं बाजू लावणं, कारण एज लागल्यानंतर कसं प्ले डाऊन होतो तसाच पद्धतीचा, कारण फॉलो थ्रू मध्ये बॉल हाताला लागला आणि त्यानंतर सरळ शरीराचा वेध घेत
अतुलचा हा बॉल स्ट्रेट टू द कॉमेंट्री बॉक्स, जाईल सीमारेषेच्या पलीकडे. परेशच्या बॅट मधून आला एक दमदार फटका, षटकार. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आउट, डायरेक्ट हिटचा प्रयास आणि इकडे मात्र डायरेक्ट हिट झालाय. इकडे मात्र सिंगल तर कम्प्लीट पॉपिंग रिच्या बराचसा पुढे आल्यात, दुसऱ्या धावेसाठी आता सरसावलेत आणि इकडे 2 धावा पूर्ण परंतु रेफर करण्यात आले तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय. चेक केलं जात आहे, डायरेक्ट हिट होता. नंतर बॉल अगदी तडबांकडे गेला होता आणि नंतर थोडस उशिरानं धाव घेण्याचा प्रयत्न झाला. नॉट आउट इज द कॉल. त्याचमुळे 2 धावा मिळतील आणि या 2 धावांच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचेल ती 10 या आकड्यावर. 10 रन्स ऑन बोर्ड, 10 धावा धावफलकावर. आणि इकडे मात्र हा चौकार आलाय परेशच्या बॅट मधून. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचेल ती 14 या आकड्यावर. 14 रन्स. हा फुल टॉस होता आणि फुल टॉस बॉल पॉवर प्ले मध्ये सर्कलचं रिस्ट्रिक्शन असताना नाही टाकू शकत तुम्ही. 4 रन 14 वर पोहोचलाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावा करायच्या त्या 42, 28 ची अजूनही गरज आहे. काल एक सामना आपण पाहिला होता, 26 धावा ज्या वाचवण्यात आल्या होत्या 4 ओव्हर्स मध्ये. त्याच मॅच मध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये तर 4 धावांची गरज होती आणि त्या सुद्धा वाचवण्यात आल्या होत्या टीम जांभिवलीकडून. त्याच जांभिवलीनं कालच्या रात्रीमध्ये एक मॅच 6 बॉल 6 धावांची गरज असताना सुद्धा वाचवली. काल त्यांची चर्चा जरूर राहिली होती. सन्माननीय डॉक्टर मनीषजी पाटील सर यांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. आपण पुन्हा एकदा आलात आणि स्पर्धेची शोभा वाढवलीत. खरं तर सन्माननीय महेंद्र शेठ गरज साहेब यांच्या खांद्याला खांदा लावून नक्कीच पाहायला गेलं तर राजकारणामध्ये उडी टाकली, परंतु राजकारणापेक्षा 80% समाजकारण 20% राजकारण याच उक्तीप्रमाणे चालणारं अगदी साधी आणि उच्च विचारसरणी त्यांची नेहमीच आम्हाला पाहायला मिळाले आणि त्यामुळे सगळ्यांशी अगदी पाहायला गेलं तर कोणाशीही सलग मिक्स होतात. साई संस्थानचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय रविशेठ पाटील साहेब वहाळ यांचे या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर यावं. त्यांच्या समवेत आदरणीय बाळारामजी पाटील साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना सुद्धा विनंती करतोय की आपण सुद्धा सन्मानाने या व्यासपीठावर यावं. आपलं हार्दिक असं स्वागत आहे. सागरशेठ गरज साहेब आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. वेलकम ऑल एमजी ट्रॉफी 2026 मध्ये सर्व मान्यवरांचं आम्ही मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक असं स्वागत करतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सन्माननीय डॉक्टर मनीषजी पाटील सर यांचं प्रस्थान झालंय. रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य त्यांचं पुनश्च एकदा मनापासून आभार आम्ही व्यक्त करतोय. आणि नुकतं ज्यांचं आगमन झालं ते अर्थातच साई संस्थान वहाळचे संस्थापक अध्यक्ष
आदरणीय रवी शेठ पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत, बाळारामजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत, सागरजी घरत या ठिकाणी उपस्थित झालेत. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर जाऊया आपण एकदा बॅक टू क्रिकेट. साहिल दरेच्या पहिल्याच बॉलवर इकडे मात्र सिंगल रन आले. टीमची टोटल 15 वर 15 ऑन बोर्ड, 15 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. संपूर्णचा व्यासपीठ साहिल दरे पुन्हा एकदा लॉफ्टेड ड्राइव्ह थ्रू द कव्हर्स, लॉंग ऑफचा फिल्डर खाली येतोय, जेल टिपलाय आणि इकडे मात्र पहिला धक्का लागेल. बिग विकेट मैदानाच्या बाहेर. परेश ठाकूर बॅक टू द पवेलियन. प्रतीक सांगडेनं मात्र जेल टिपलाय. ही सगळ्यात मोठी विकेट या मॅचची. परेश पास झालाय. न्यू बॅटर तिसऱ्या क्रमांकावर मैदानाच्या आतमध्ये. मागच्या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवला आणि त्याच्याच बॅटिंगमुळं, त्याच्याच फलंदाजीमुळं दुतुम संघ मात्र हा दुसरा सामना खेळतोय. निलेश ठाकूर कम्स इन. 16 बॉलमध्ये 41 धावांची मॅच विनिंग इनिंग खेळला होता निलेश ठाकूर. काय दर्जेदार बॅटिंग केली होती. रायगड प्रीमियर लीग मध्ये सुद्धा कधी चांगली बॅटिंग केली निलेश ठाकूर यांनी. आणि दुतुमसाठी मागचा सामना 2 ओव्हर्समध्ये जवळजवळ 40-41 धावांची गरज असताना, 40 धावांची गरज असताना 20च्या सरासरीनं तो सामना मात्र जिंकून दिला निलेश ठाकूर मैदानामध्ये. साहिल दरे थोडासा कमबॅक करतोय. विकेट त्यानं प्राप्त केले, पण त्याचमुळे पुन्हा एकदा थोड्याशा आशा पल्लवित केल्यात. कारण परेश ठाकूरची विकेट फार निर्णायक या मॅच मधली आणि ती विकेट मिळाल्यानंतर मात्र थोडं लढावं लागेल. थोडाफार धावा जरूर कमी वाटत असली तरी सुद्धा चांगली बॉलिंग केली. यावेळेस पहा अगदी शफल क्रॉस होऊन बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं निलेश ठाकूर सुपर डुपर फॉर्म मध्ये आहेत. पहिला चेंडू फेस करत असताना मात्र अनऑर्थोडॉक्स फटका पाहायला मिळालाय. पहा काय लॅप केलंय. थोडंसं ऑफस्टोनच्या बाहेर निघाले, लोवा फुल टॉस घेतला आणि इझीनेस पाहायला मिळाला. अगदी सहजिकता या फटक्यामध्ये पाहायला मिळाली आणि सहजतेने या 4 धावा मात्र पहिल्याच बॉलवर येत असताना धावसंख्या 4 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 19 या आकड्यावर. 19 रन्स ऑन बोर्ड. सगळा बॉल इकडे मात्र आउटसाइड ऑफ स्टंप वेगवान चेंडू होता. साहिल दरेनं मात्र प्रभावित केलंय. अगदी ॲक्युरसी पाहायला मिळते. त्याच्याच गोलंदाजीमधलं परफेक्शन सुद्धा पाहायला मिळते नेहमीच. डॉट बॉल येत असताना निर्धाव चेंडूची सांगता. धावा झाल्यात आतापर्यंत 42 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. हा लेफ्ट केला होता चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप, बराच बाहेर डिलिव्हर्ड केलाय. साहिल दरे व्हाईट बॉलचा इशारा येतो. एक अतिरिक्त रन जोडली जाईल धावफलकामध्ये. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. MG ट्रॉफी स्पर्धेची तिसरी रात्र. आयोजकांची चांगलीच दमछाक झाली. खरं तर आज बरेचसे संघ विड्रॉल होतात. हे एक दुखणं आहे खरं तर रायगड टेनिस क्रिकेटमध्ये. हा संघ आला का 2 संघ मागे जरूर आपण चर्चा करू. परंतु इकडे मात्र स्ट्रेट टू द फील्ड. विकेट डाऊन. मागच्या सामन्याचा हिरो निलेश ठाकूरला मात्र मैदानाच्या बाहेर काढलंय आणि त्याचमुळे नितिळस टीम या ओव्हरमध्ये मात्र कमबॅक करत असताना दुसरा धक्का लागलाय भैरवनाथ दुतुम संघाला. धावसंख्या 20 असताना 2 षटकांचा खेळ समाप्त. सहज
सोपा सामना राहिलेला नाही आता मात्र नितळ सहजासहजी मॅच सोडणार नाहीये कारण गोलंदाजी नेहमीच त्यांचं खरं तर अस्त्र राहिलंय. बऱ्याच वेळेला गोलंदाजी मधून सामने जिंकले त्या टीमनं आणि त्याचमुळे पहिल्या 2 ओव्हर्समध्ये 20 झाल्या. 2 ओव्हर्समध्ये अजूनही 22 धावांची गरज आहे. परंतु या सिच्युएशनला मात्र थोडस कठीण होऊ शकेल. ज्या पद्धतीनं बॉलिंग सुरू आहे या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा दिल्या त्या साहिल दरेनं आणि 2 फलंदाजांना मागे फिरवलंय. पहिल्यांदा परेश ठाकूर आणि त्याच्या पाठोपाठ निलेश ठाकूर बाद झालेत. 2 ओव्हर्समध्ये 22 धावांची गरज. सिद्धेश ठाकूरच्या साथीला आता मात्र रोहित घरत मैदानामध्ये दाखल झालाय. 4थ्या क्रमांकावर 12 बॉल 22 समीकरण. अतुल काटे साहिल दरेचं षटक समाप्त झालंय. मागच्या मॅच मध्ये खरं तर थोडसे प्रमोद पावशी महागडे ठरले होते. कुठेतरी त्याला थांबवण्यात आलंय आणि तिसऱ्या षटकासाठी पाहूया. मागच्या मॅच मध्ये दुसरं षटक टाकलं होतं परंतु आता मात्र चांगली बॉलिंग करावी लागेल. क्षमता जरूर आहे. आजपर्यंत बऱ्याच वेळेला किफायतशीर बॉलिंग त्यांची पाहायला मिळाले. अनेक स्पर्धांमध्ये आम्ही सुद्धा जवळून पाहिले त्यांची कामगिरी. परंतु आता गरज आहे कारण इकडे धावा वाचवायच्या आहेत आणि असं असताना मात्र प्रमोद पावशे यांच्याकडून चांगला खेळ अपेक्षित असेल तो संग्राम 11 जर्मन नितळस टीमला. पाहूया पुढे काय घडते. तिसऱ्या षटकासाठी बोलावणं केलंय. चांगला सामना रंगेल यात ते मात्र शंका नाहीये. पहिलाच बॉल यावेळेस मात्र स्ट्रेट टू द लॉंग ऑफ. विकेट डाऊन. तिसरा धक्का. सिद्धेश ठाकूर सुद्धा पास झाला. आता थोड्याशा अडचणी वाढतील भैरवनाथ दुतुम टीम साठी. एक चांगला जेल सीमारेषेलगत अतुल काटेनं टिपलाय आणि प्रमोद पावशेला मात्र मिळेल पहिल्याच बॉलवर सफलता. सिद्धेश बाज झाला. थोडस संयम अपेक्षित होतं. साई संस्थांचे संस्थापक अध्यक्ष आणि नेहमीच या संपूर्ण विभागामध्ये त्यांचं समाजकार्य सर्वांनाच ठाऊक आहे असे सन्माननीय रविशेठ पाटील साहेब या ठिकाणी या सामन्याचा आनंद घेत असताना त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. त्यांच्या समवेत आदरणीय बाळारामजी पाटील साहेब या सामन्याचा आनंद घेतात. त्यांचंही सहर्ष स्वागत. विकेटचं पतन झाले. पहिल्याच बॉलवर सफलता प्राप्त झाले प्रमोद पावशेला. अकरा बॉलचा खेळ शिल्लक आहे. 11 बॉलमध्ये अजूनही 22 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडूमागे 2 धावा असं समीकरण आहे. प्रणित ठाकूर मैदानामध्ये 5व्या क्रमांकावर दाखल होत असताना नितळ संघ फाईट करतोय धावसंख्या वाचवण्यासाठी. हा चेंडू थोडासा लेग स्टिक सोडून गेलाय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आला. एक अतिरिक्त रन. स्लिंगा ऍक्शन आहे प्रमोद पावशे यांची. मलिंगा स्टाईल गोलंदाजी. एक एक धाव सुद्धा फार महत्वाची ठरेल. आता 3 प्रमुख फलंदाज बाद झाल्यानंतर मधल्या फळीतील फलंदाज धावसंख्येचं गणित कसं सोडवतात सुद्धा पाहणं औत्सुक्याचं ठरेल. हा चेंडू सरळ जाऊन आदळला होता पायावर. इकडे मात्र कोणतीही धाव नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता काय बाउन्स बॅक केलाय. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर आपण बघितलं पाठीमागच्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा त्यामध्ये 2 विकेट आणि याही ओव्हरमध्ये
पहिल्या 2 बॉलमध्ये फक्त एकच धाव दिली आणि ती व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये आणि एक महत्वाची विकेट सुद्धा मिळवले प्रमोद पावशे यांनी. त्याचमुळे सामन्यामध्ये चुरस निर्माण झाले. सुरुवातीला 42 म्हटलं तर ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये 10-11ची सरासरी फार मोठी गोष्ट नाहीये, परंतु या मैदानावर काही घडू शकतो. जो चांगला खेळ करणार आहे त्याला मात्र विजय प्राप्त होणार, कारण कालच्या रात्रीमध्ये असे सामने झालेत ना आणि संपूर्णपणे गोलंदाजांना सहाय्य केलं या खेळपट्टीनं. त्याचमुळे इकडे मात्र सोपं नसेल. यावेळेस हेलिकॉप्टर उडवलाय आणि स्ट्रेट टू द लॉंग ऑन, विकेट डाऊन. आणखीन एक धक्का बसेल. प्रणित ठाकूरला सुद्धा मैदान सोडावं लागते. भोपळाही फोडू दिला नाहीये. 0 या धावसंख्येवर साहिल दरेनं मात्र एक चांगला झेल त्या ठिकाणी टिपलाय आणि फलंदाज बाद होईल 4था. भैरवनाथ दुदुम संघ आता मात्र अडचणीमध्ये, कारण अजूनही जिंकण्यासाठी गरज असेल ती बरोबर अर्ध्या धावांची, 21 धावांची गरज आहे. चेंडू बाकी आहेत ते 9. चंद्रकांत ठाकूर लेफ्ट हँडेड बॅटर कम्स इन. साथ द्यायला तयार नाहीये. मागच्या मॅच मध्ये ज्या संघानं 2 ओव्हर्स मध्ये 40चा चेस केला, इकडे 4 ओव्हर्स मध्ये 42चा चेस करताना आता मात्र अडचणी निर्माण झाल्यात. घाम फुटलाय सध्याच्या घडीला भैरवनाथ दुदुम संघाला. सोपी गोष्ट राहिलेली नाही. या सुरुवातीला मात्र सोपं वाटणारं आव्हान आता मात्र थोडस कठीण होत चालेल. शेवटच्या 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. 21 धावांची गरज आहे. चित्त थरारक लढत तुम्हाला पाहायला मिळेल एमजी ट्रॉफी मध्ये. उल्बेन रोड मध्ये पहिल्यांदाच 21 बाईकचा महारण संग्राम मात्र महेश स्पोर्ट्स शेलगरच्या क्रीडांगणावर संपन्न होत असताना पहिल्यांदाच बाईकचं शोरूम मात्र उल्बेन रोड मध्ये पाहायला मिळतं आणि शेलगरकरांनी मात्र ते करून दाखवलंय. राऊंड स्टम्प्स डाऊन द ग्राउंड, स्ट्रेट ड्राईव्ह फटका. थोडासा लो कॅच होता, परंतु निसटला हातामधून. इतकाही सोपा नव्हता, परंतु रन मिळाली. प्रयत्न चांगला होता आल्या चंद्रकांत ठाकूर यांचा. अगदी स्ट्रेट हिट केला होता, सिंगल मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. आता सामना जसा पुढे चालला, टेन्शन अडचणी वाढत चालल्यात भैरवनाथ दुदुम संघासाठी. शेवटचे 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये जिंकण्यासाठी अजूनही 20 धावांची गरज आहे. 20 रिक्वायर्ड, रिमेनिंग 8 असं इक्वेशन या मॅच मध्ये, आणि त्यामुळे मोठ्या फटक्याची गरज आता मात्र निर्माण झाले. पाठीमागचे काही चेंडू पाहिले तर मागच्या ओव्हरमध्ये 6 धावा आल्या होत्या. 1 चौकार जरूर आला होता, परंतु मोठे स्ट्रोक्स पासून वंचित ठेवले बराच वेळ भैरवनाथ दुदुम टीम साठी. आणि त्याचमुळे या मॅच मध्ये मात्र मजबूत स्थितीमध्ये सध्याच्या सिच्युएशनला संग्राम 11 नेतळस. समोर हलक्या हातांना ढकलून दिलाय. मिडॉनच्या दिशेमध्ये सिंगल मिळेल. 1 रन, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचेल तो 23 या आकड्यावर. सात चेंडू 19, 19 रिक्वायर्ड, रिमेनिंग 7 असं इक्वेशन या मॅच मध्ये. 7 बॉल 19 चित्त थरारक सामना पाहायला मिळतो. अतिशय महत्वाचा चेंडू सादर करेल प्रमोद पावशे. यावेळेस मात्र खोलात टाकला हा बॉल. काय षटक हाताळलंय, दर्जेदार कमबॅक. पहिल्या मॅच मध्ये 27 दिल्या म्हणून काय झालं, अजूनही 30 दमखम आहे माझ्यामध्ये. आणि या मॅचला कलाटणी देणारं षटक मात्र टाकलंय प्रमोद पावशेनं. 3 धावांचे षटक मात्र टेन्शन वाढवणारं ठरलंय. भैरवनाथ दुदुम संघ आता मात्र थोडासा टेन्शन मध्ये. शेवटचे 6 बॉल 19 धावांची आवश्यकता. सहा बॉल 19, 12 बॉल मध्ये 22 धावांची गरज होती हा सामना जिंकण्यासाठी.
पण त्या अगोदर सुद्धा बघितलं ना आपण, तर 14 बॉल मध्ये सुद्धा आपल्याला 23 धावांची गरज होती या अगोदर. तिथून तो सामना होता, फारसा डिफरन्स नव्हता या मॅच मध्ये, परंतु धाबाच कोणी काढलेली नाहीयेत. थोडंसं सिंगलवर कॉन्सन्ट्रेशन झालं असतं तर कदाचित तिकडे 19च्या जागेवर 12-13 धाबा उरल्या असत्या. थोडंसं आटोक्यामधलं असलं तरी सुद्धा मागच्या मॅच मध्ये भैरवनाथ दुतुम संघानं 6 बॉल मध्ये 25 धाबा चेस केल्या होत्या आणि तो इतिहास आहे. परंतु आता मात्र पुन्हा एकदा दोहरावा लागेल. राहुलचा पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंप, व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. एक अतिरिक्त रन जोडली जाईल धाव फलकामध्ये. 18 धावांची गरज आहे, 18 रिक्वायर्ड. 42 धावांचा चेस करत असताना मात्र चांगलाच घाम फोडलाय संग्राम 11 नितळसनं. 6 बॉल 18 असं इक्वेशन. परंतु मागचा सामना याच भैरवनाथ दुतुमनं 6 बॉल मध्ये 25 धावांची गरज असताना खेचून आणला होता आपल्या बाजूनं. सुंदर फटका, एक्सलंट कव्हर ड्राईव्ह, नाईसली टायमिंग. बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल. 4 धावांकरता खणखणीत चौकार. रोहित गरजच्या बॅट मधून मात्र क्रिकेटच्या परिभाषेमधील एक सौंदर्य वाढवणारा फटका, अतिशय सुंदर नेत्रदीपक फटका पाहायला मिळाला. अगदी मरीन ड्राईव्हला सुद्धा लाजवेल असा सुंदर कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय रोहितच्या बॅट मधून. आणि या चौकाराच्या 6 मात्र टोटल पुढे जाईल. शेवटच्या आता मात्र 5 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 14 धावांची गरज आहे. 14 रिक्वायर्ड, रिमेनिंग 5 असं इक्वेशन या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. 5 बॉल 14. कमाल सामना रंगतोय. दुसऱ्या फेरीमधील ही पहिली लढत आहे. भैरवनाथ दुतुम आणि त्यांच्या विरोधामध्ये संग्राम 11 जर्मन नितळस. काटेकी टक्कर सुरू आहे. कधी नितळस वरचढ दिसतोय, परंतु पुढच्या श्रेणाला दुतुम सुद्धा कमबॅक करताना दिसलाय. त्याचमुळे मात्र बरेचसे मोड आलेत या मॅच मध्ये आपण बघितलं तर. पुन्हा एकदा कव्हर्सला ड्राईव्ह केला, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. डीप मध्ये दुसऱ्या धाब्यासाठी सरसावलेत आणि स्ट्रायकर एंडला हा थ्रो पाहावं लागेल. इकडे मात्र डेंजर एंडला धावतोय रोहित, परंतु तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय आता मात्र सोपवण्यात आलाय. तिसरे पंच कंट्रोल रूम मधून हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील. tenniscricket.in माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज सुरू आहे. प्रचंड मेहनत घेतात आमची tenniscricket.in ची संपूर्ण टीम. सगळेच कॅमेरामन. अक्षरशः फलंदाज बाद आहे इकडे मात्र. आणि त्याचमुळे आता मात्र पुन्हा एकदा टेन्शन वाढलंय. एकच धाव मिळेल ती भैरवनाथ दुतुम संघाला आणि त्याचमुळे आता मात्र समीकरण इक्वेशन चेंज होईल. 13 धावांची अद्यापही गरज आहे. चार चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. 13 रिक्वायर्ड, रिमेनिंग 4 असं इक्वेशन या मॅच मध्ये. 4 बॉल 13. निहाल पाटील नवीन फलंदाज 7व्या क्रमांकावर मैदानामध्ये पोहोचलेत. 4 बॉल 13 धावांची गरज आहे. 13 रिक्वायर्ड, रिमेनिंग 4 असं इक्वेशन या मॅच मध्ये. 4 बॉल 13. 2 मोठे फटके भैरवनाथ दुतुम संघाच्या बाजूने मात्र हा सामना खेचून आणतील, परंतु समोर राहुल काटे आहे आणि तो मात्र असं काही करू देणार का. नेक्स्ट बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. इकडे मात्र थोडासा बाहेर जाणारा चेंडू पंचांनी स्वैर घोषित केलाय. एक अतिरिक्त रन जोडली जाईल धाव फलकामध्ये. 1 रन मिळेल ती दुतुम टीमला. 12 धावांची गरज आहे. शेवटच्या 4 चेंडूचा खेळ बाकी. 12 रिक्वायर्ड. 4 बॉल 12. 2 मोठे फटके किंवा 3 चौकार. काहीतरी इक्वेशन समीकरण जुळवावे लागतील निहालला. पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप. हाही चेंडू निघून गेलाय ऑफ स्टंप लाईनच्या बाहेरून. पंचांचा पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. आणखीन एक अतिरिक्त रन. 4 बॉल 11. 3 व्हाईट बॉल या ओव्हरमध्ये आल्यात. बिना मेहनतीच्या धाबा मिळाल्यात
भैरवनाथ दुतुम संघाला 11 धावा दूर आहे हा संघ आपल्या विजयापासून. समोर घेऊन काढलाय, ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेला, स्ट्रेट ड्राईव्ह. लॉंगॉनचा फिल्डर समोर जाऊन चेंडू स्टॉप करते तोपर्यंत मात्र इकडे बघितलंच नव्हतं, ब्लाइंडली स्टंप उडवण्यासाठी गेले. तर त्याला असं वाटलं होतं कदाचित राहुलला दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल, तो क्रीज मध्ये सुरक्षित होते निहाल. सिंगल मिळाली, धावसंख्या 1 पुढे जाईल. शेवटच्या 3 चेंडूचा गेम बाकी आणि 3 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे. 10 रिक्वायर्ड रिमेनिंग 3 असं इक्वेशन या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. 3 बॉल 10. चंद्रकांत ठाकूर मोस्ट एक्सपिरियन्स प्लेयर फ्रॉम भैरवनाथ दुतुम टीम. जुने जाणते खेळाडू आहेत, अनुभव प्रचंड मोठा आहे. अशा सिच्युएशन बऱ्याच वेळेला त्यांनी हँडल केलेल्या आहेत आपल्या कारकिर्दीमध्ये, परंतु हाच अनुभवाचा उपयोग मात्र भैरवनाथ दुतुम संघाला या मॅच मध्ये हवा आहे. मागचा सामना निलेश ठाकूर यांनी जिंकून दिला होता. शेवटच्या 6 बॉलमध्ये 25 धावांची गरज असताना दुतुम संघ जिंकला होता आणि इकडे मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये आता या मॅच मध्ये 19 धावांची गरज असताना हा सामना आता मात्र 3 बॉल 10 पर्यंत येऊन पोहोचलाय. 3 चेंडू 10 धावांची गरज आहे, परंतु राहुल काटेच्या समोर या पुढच्या 2 बॉलमध्ये निदान एखादा मोठा स्ट्रोक कन्वर्ट करावाच लागेल तो चंद्रकांत ठाकूर यांना. हा चेंडू फुललेत, खोलात पडलाय. लाईक बिफोर द विकेट पायचीत सापडलेत. विकेट डाऊन. राहुल काटेला मात्र निर्णायक सफलता. भैरवनाथ दुतुम संघ आता मात्र थोडासा अजूनही कोमामध्ये जाईल. शेवटचे 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे. साधा सोपा सहज वाटणारा सामना आता अवघड झालाय. क्रिकेटमध्ये सारं काही शक्य आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडला जात नाही तोपर्यंत मात्र सारं काही शक्य आहे. परंतु हे शक्य करायचं असेल तर कोणत्याही परिस्थितीमध्ये या 5व्या चेंडूवर निदान एखादा चौकार किंवा एखादा षटकार आता मात्र नवीन येणारे फलंदाज नितीन ठाकूर यांना मारावा लागेल. संपूर्ण शक्ती एकवटून मी तर म्हणेन एक मोठा फटका खेळणं आता मात्र बंधनकारक असेल. 2 बॉल 10 धाबा. 42 धाबांचा सामना 2 बॉल 10 मध्ये येऊन थबकलाय. काय लढत सुरू आहे मैदानामध्ये. धाबा वाचवण्याची धडपड नितळसकरांची मात्र नक्कीच वाखाणण्याजोगी आहे. मध्यंतरीमध्ये साहिल दरे, प्रमोद पावशेनं केलेली गोलंदाजी. हा चेंडू इकडे मात्र पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचांकडून. एक अतिरिक्त रन. राहुल काटेचं हे चाललंय की वाईड लाईनला चिटकून बॉलिंग करायची. एखादा दुसरा वाईड गेल्यानं फारसा फरक पडत नाहीये, परंतु त्याच सिच्युएशनला एखादा डॉट बॉल आला तर फार मोठा फरक पडतो मॅचवर. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. आता रिव्ह्यू कॉल करण्यात आलाय. चॅलेंज केलंय पंचांच्या निर्णयावर फ्रॉम फिल्डिंग टीम आणि हा रिव्ह्यू जर नितळस टीमचा सक्सेसफुल झाला तर मात्र मॅच गेलीच म्हणून समजा तुमच्या हातामधून. इट्स अ वाईड बॉल कॉल. रिव्ह्यू लॉस्ट आहे. 5 वाईड बॉल केलेत. 11 चेंडूंचं षटक मात्र हाताळावं लागेल. शेवटचे आता मात्र 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 बॉलमध्ये 8 धाबांची आवश्यकता. रोमहर्षक सामना पाहायला मिळतो मैदानामध्ये. MG ट्रॉफी 21 बाईक्स ही स्पर्धा मात्र संपूर्ण रायगडभरामध्ये चर्चेचा विषय राहिले. ही चेंडू मात्र पुन्हा एकदा स्वैर घोषित करण्यात आलाय. आणखीन एक व्हाईट बॉल केलाय, परंतु त्याच बरोबरीनं राहुल काटेचं चाललंय काय हा सुद्धा प्रश्न नितळसकरांकडून विचारला जाऊ शकतो. कारण अजून एक व्हाईट बॉलला समीकरण चेंज झालंय. शेवटचे 2 बॉल 7 धावांची गरज आहे. 2 बॉल 7 निदान सिंगल या बॉलवर आता मात्र आवश्यक आहे. ज्या बॉलवर चौकाराची गरज होती त्या बॉलवर आता सिंगलची तरी गरज आहे. ओ स्ट्रेट टू द बॉलर आणि फॉलो थ्रू मध्ये भन्नाट टिपलाय झेल आणि नितीन ठाकूर यावेळेस मात्र बाद होतील. आणि त्याचमुळे आता मात्र असा कोणताही फटका नाहीये ज्या बॉलवर शेवटच्या बॉलमध्ये 7 धावा येतील. परंतु व्हाईट बॉल टाकून सुद्धा राहुल काटेनं मात्र नितळसला अजूनही मॅच मध्ये ठेवलंय. एक चेंडू आता मात्र 7 धावांची गरज आहे.
दुतुमकर हेच म्हणत असतील, राहुल काटेनं आतापर्यंत भरपूर वाईट बॉल टाकलेत, 6 वाईट बॉल टाकलेत, एक 7वा या सिच्युएशनला आला पाहिजे तर कुठेतरी शेवटच्या बॉलवर 6 धाबांचं गणित राहू शकेल. आणि हाच विचार आता मात्र दुतुमकर करत असतील. एक बॉल 7 धाबांची गरज आहे. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळं 7 धाबा काढाव्या लागतील. परंतु वाईट बॉल टाकून सुद्धा मी तर म्हणेन धावसंख्या कंट्रोल मध्ये ठेवले. सहा वाईट बॉल या ओव्हरमध्ये, त्यामुळं हे षटक फक्त एक षटक नव्हतं, हे 2 षटक टाकेल राहुल घाटे. लास्ट बॉल आणि हा चेंडू मात्र इकडे निर्धाव निघून गेलाय आणि 42 धावांचं यशस्वी संरक्षण मात्र केलंय. त्या अर्थातच संग्राम 11 जन्मा नित्रस टीमनं भैरवनाथ दुतुम संघाला मात्र पराभवाचा धक्का दिलाय. वेल प्लेड नितलस टीम. हार्दिक हार्दिक अभिनंदन संग्राम 11. सुपर बॉलिंग, काय भन्नाट बॉलिंग केलंय सगळ्याच गोलंदाजांनी. जाणार होतं आपण मॅन ऑफ द मॅच पुरस्काराकडे. तत्पूर्वी मुख्य व्यासपीठावर पाहुण्यांचा सुद्धा शुभ सन्मान केला जाईल आणि जाऊया प्रेझेंटेशन बॉक्सकडे, त्या ठिकाणी जोडले जातील दिनेशजी पाटील सर. तत्पूर्वी मॅन ऑफ द मॅच सामनावीर पुरस्कार मात्र जाईल, ज्यानं 16 बॉलमध्ये 37 धाबा केल्या आणि शेवटच्या ओव्हरमध्ये मात्र धाबा सुद्धा डिफेंड केल्या. राहुल काटे ठरलाय त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. रोहितजी घरत यांना विनंती करणं आपण यायचं आहे. रोहितजी घरत त्यांच्या शुभ हस्ते सन्मान